नमस्कार मित्रांनो, एस.टी महामंडळाच्या वतीने एन.सी.एम.सी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। नोंदणी चालू आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। ज्यांनी नोंदणी केलेली आहे, फॉर्म भरलेले आहे, त्या सर्वांना आता एन.सी.एम.सी कार्ड हे लवकरच मिळणार आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एस.टीच्या एन.सी.एम.सी कार्डची लोकार्पण झालेले आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे। याच दिशेने रुपे ऑन द गो म्हणजे एन.सी.एम.सी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा, अजित पवार, परिवहन मंत्री तथा एस.टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व एस.टी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक तसेच सवलतधारक महिला वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा, अजित पवार यांच्या हस्ते एन.सी.एम.सी कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे। आपण या फोटोमध्ये बघू शकता। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एन.सी.एम.सी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे। या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एस.टी बस प्रवासातील सवलतीचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर एन.सी.एम.सी कार्डसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला आता हे एन.सी.एम.सी कार्ड मिळणार आहे। त्याचे लोकार्पण झालेले आहे। तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणी केली आहे म्हणजे एस.टी आगार असेल किंवा अधिकृत एजंट असतील त्यांच्या जवळ तुम्ही जाऊन हे एन.सी.एम.सी कार्ड घेऊ शकता। कारण की 30 दिवसानंतर हे एन.सी.एम.सी कार्ड आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। हे एन.सी.एम.सी कार्ड असेल तर तुम्हाला दुसरं कोणतंही ओळखपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही। दिव्यांग बांधव असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना आता दुसरे कोणतेही ओळखपत्र सोबत ठेवण्याची गरज नाही। आता एन.सी.एम.सी कार्ड हे सोबत असले तर तुम्हाला या सर्व सवलतींचा फायदा मिळणार आहे। एस.टीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता एन.सी.एम.सी कार्ड वाटप सुरू झालेले आहे। तर